हा मारुडी मारुडी. अजून अजून जोरात अजून जोरात. हा हा घे एकदा. खाजून घे एकदा. हा हा. खाली उतरला का बर ये वरी ये वरी वरी. हा हा या कोपऱ्यात जा या कोपऱ्यात. आदळ आदळ तुटली पाहिजेत लगे. हा मारुडी अजून. वा वा. सरकार मारतय, व्यापारी मारतोय, मजूर मारतोय, निसर्ग मारतोय, सगळेजण मारतात. तुम्हीच कशाला हायगय करता. आता हे जे माकडं आहेत ना, हे वाननेर म्हणते आमच्या भागात यांना. आता हे किती हटवादे पा आहे. म्हणजे जो शेतकरी तुम्हाला खाऊ पिऊ घालतो, 5-10% शेतमाल तुमच्यासाठी राखीव आहे म्हणतो. म्हणजे जेव्हा कोणी यांना बंदुकीनं उडवायला येतो, जेव्हा कोणी यांना पकडायला येतो, तेव्हा हेच शेतकरी राजा समोर होतो आणि म्हणतो की बाबा यांच्यामुळं पाऊस व्यवस्थित येतो, यांच्यामुळं शेतमाल व्यवस्थित येतो, यांचा स्पर्श होतो म्हणून हे सगळं व्यवस्थित चालतं, यांच्यामुळं देव सगळ्या गोष्टी बरोबर करतो, ह्यो आपल्या हनुमंताचा अवतार आहे. अशा गोष्टी म्हणून 5-10% शेतमाल यांच्यासाठी राखीव ठेवणारा जर कोण असेल तर तो शेतकरी राजा आहे. आणि त्या शेतकऱ्याचं सौर प्लेट कशा पद्धतीने माकडं तोडतायत तुम्ही बघा. म्हणजे ते तुटलं पाहिजे अशा पद्धतीने त्याच्यावरती उड्या हाणतायत. तर आता हा त्रास संपूर्ण भारतामध्येच आहे, कारण की मोठ्या प्रमाणात सोलरचे पंप इन्स्टॉलेशन सुरू आहे. तर याच्यावर आपण काय काय उपाय करू शकतो त्याविषयी बोलूयात. आता सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या प्लेट आहेत त्या वाचवायच्या असेल तर आपण त्याला सौरवरच चालणारी झटका मशीन लावू शकतो. झटका मशीन जर लावली तर एकदा जर का त्या माकडांना वाननेरांना जर का झटका बसला तर त्यानंतर ते परत येत नाहीत. हा आमचा अनुभव आहे. हा तुम्ही प्लेट फुटू नये आणि त्या प्लेटवर वानरांनी माकडांनी उड्या मारू नये यासाठी तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतरचं आहे केबल. जे केबल सुद्धा हे तोडतात, तर ते केबल तोडू नये म्हणून त्याला तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय त्या पद्धतीनं काटेरी कंपाऊंड काटेरी तार जर आपण गुंडाळला तर त्या ठिकाणी त्यापासून सुद्धा आपण वाचू शकतो. आता तुम्ही म्हणसाल की हे खूप खर्चिक आहे, तर पैसे लागू नये यासाठी मग आपले शेतकरी बोरी बाबरीच्या ज्या काटेरी ह्या आहेत, काट्या आहेत, डांग्या आहेत, तर ते त्याच्यावर टाकतात आणि त्यापासून सुद्धा बचाव करतात. मात्र त्याची सायर, त्याची सावली खाली त्याच्यावर पडते, त्याच्यामुळं तुमच्या मोटरच्या पाण्याचा फ्लो कमी होतो. त्याच्यामुळं त्या ठिकाणी मग बऱ्याच वेळेस त्याच्यावर कव्हर म्हणून जाळी, त्या जाळीला असे अंकुशदार काटे हे सुद्धा शेतकऱ्यांनी बनवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे, एक सोलार कॅमेरा भेटतोय. सोलार कॅमेरा म्हणजे काय की तो तुमच्या शेताचं रक्षण करतो. तुमच्या शेतामध्ये कोणी मानवी हस्तक्षेपही होऊ देत नाही. त्यानंतर रुई, नीलगाई, तुमच्या हरणी, डुक्कर जे काय जंगलातले प्राणी आहेत ते शेताचं नासधूस करतात. तर त्या कॅमेऱ्याच्या अखत्यारीमध्ये जेव्हा कॅमेऱ्याच्या एरियामध्ये जेव्हा ते प्राणी येतात त्यावेळेस तिथं सायरन वाजतं आणि मोबाईलला आपल्याला सिग्नल मिळतो. सायरन वाजल्यामुळे ते प्राणी बाहेर जातात, सिग्नल मिळाल्यामुळे आपण शेतामध्ये लवकर पोहोचू शकतो. तर त्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता. आता सोलरचा कॅमेरा मार्केटमध्ये कुठेही मिळतो. सायरनवाला सोलरचा शेतातला कॅमेरा असं जर सांगितलं तुम्ही फार महागडा नाहीये, तर तो तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आता महाराष्ट्रभरामध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही नेमका काय उपाय यासाठी अवलंबलेला आहे आणि कुठला रामबाण इलाज आपण यासाठी करू शकतो आणि हा तुम्ही केला आहे का, तर या संदर्भात सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेले बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर घरात पाटील. धन्यवाद.